एका छोट्याशा गावात एक गरीब धनगर राहत होता. त्याचं संपूर्ण आयुष्य त्याच्या मेंढरांवर अवलंबून होतं. पण काही दिवसांपासून एक विचित्र घटना घडत होती. रोज सकाळी एक दोन मेंढरं गायब व्हायची. धनगर दिवसभर डोंगर दऱ्या पालथ्या घालायचा, पण मेंढरांचा काहीच मागमूस लागत नव्हता. गावात अफवा पसरली होती. काही लोक म्हणायचे, त्या डोंगरावर रात्री जाऊ नका, तिथे काहीतरी रहस्यमय आहे. हे ऐकून धनगर आणखी घाबरला. शेवटी तो डोळ्यात पाणी आणून बाळूमामांकडे गेला. हात जोडून म्हणाला, मामा, माझं सगळं संपत चाललंय. रोज माझी मेंढरं गायब होत आहेत. आता माझ्या लेकरांना काय खाऊ घालू? बाळूमामांनी त्याच्याकडे शांत नजरेनं पाहिलं आणि म्हणाले, घाबरू नकोस. आज रात्री आपण स्वतः त्या डोंगरावर जाऊ. पण काहीही झालं तरी माझ्या मागेच राहायचं. रात्र झाली. आकाशात काळे ढग दाटले. विजांचा कडकडाट सुरू झाला. थंड वारा सुटला. बाळूमामा हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी घेऊन धनगरासोबत डोंगराकडे निघाले. डोंगरावर पोहोचताच वातावरण एकदम शांत झालं. इतकं शांत की स्वतःच्या श्वासाचाही आवाज ऐकू येत होता. अचानक झुरपातून मोठा आवाज आला. सगळी मेंढरं घाबरून इकडे तिकडे पळू लागली. धनगराच्या हातापायाला थरकाप सुटला. तेवढ्यात दूर काळोखात एक काळी सावली दिसू लागली. ती हळूहळू त्यांच्या दिशेने येत होती. धनगर भीतीने ओरडला, मामा, ती काय आहे? पण बाळूमामा अजिबात घाबरले नाहीत. त्यांनी जमिनीवर भंडारा उधळला, डोळे मिटले आणि देवाचं स्मरण केलं. क्षणात जोराचा वारा सुटला. विजा चमकल्या. काळी सावली धुरासारखी विरून जाऊ लागली आणि काही क्षणातच डोंगराच्या दुसऱ्या बाजूने हरवलेली सगळी मेंढरं धावत धावत परत आली. हे दृश्य पाहून धनगराच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तो बाळूमामांच्या चरणी पडला आणि म्हणाला, मामा, आज तुम्ही माझं आयुष्य वाचवलंत. बाळूमामा हसले आणि म्हणाले, संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा, धैर्य आणि चांगुलपणा कधीही सोडू नका. भीतीवर नेहमी विश्वासाचाच विजय होतो. त्या दिवसानंतर त्या डोंगरावर कोणतीही मेंढरं कधीच गायब झाली नाहीत. गावभर बाळूमामांच्या कृपेची चर्चा झाली. लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला. जर तुम्हालाही श्री बाळूमामांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री बाळूमामा